नमस्कार मित्रांनो, स्वागत गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे बुंदी लाडू रेसिपी। चला तर पाहूया आईच्या हातची बुंदी लाडू रेसिपी। अडीच तांबे पाणी ॲड केले। यामध्ये शेरानं 2.25 शेर आईने साखर ॲड केली। 2.25 साखर म्हणजे 3.5 किलो जवळपास ही साखर आहे। आणि बुंदी लाडूसाठी हिरा बेसन मी घेतलंय। हिरा बेसन आहे 2 शेर। 2 शेर म्हणजे किलो मध्ये 4 किलो प्रमाण। मित्रांनो, स्वाद गावाकडची रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी इथे चाचणी करण्यासाठी साईडला ठेवलोय। इथे आई हिरा बेसन चाळून घेत आहे। हिरा बेसन आहे। इथे आई तुम्हाला शेरानं दाखवत आहे। 2 शेर मी घेतले। आईने 2 शेर घेतले आहे बेसन, हिरा बेसन। 2 शेरचं प्रमाण किलो मध्ये 4 किलो हिरा बेसन होतं। व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी कट करून दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मी। आई अगोदर पातेल्यामध्ये पाणी ॲड केले। पाणी ॲड करून पीठ ॲड करते थोडं थोडं घालून। हे आपले 1 शेर पीठ मिक्स करून झालं आहे। यामध्ये आई 2 चिमटभर खाना सोडा वापरते। हे 1 चुटकी आहे। आणखी थोडं ॲड करते आमची आई। तुम्ही घरी बुंदी लाडू कसं बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हे चाळून घेतलं हिरा बेसन पीठ आणखी 1 शेर ॲड करत आहे। अगोदर 1 शेर पीठ ॲड केलेलं आहे। 1 शेर म्हणजे 2 किलो। परत हे 1 शेर म्हणजे 2 किलो, एकूण 4 किलो बेसन पीठ।
हे आपलं नुकतीसाठी पीठ तयार आहे. अगोदर मी हळद कुंकू लावून घेतलोय. यावर कढई ठेवून मी तेल ऍड केलोय. मित्रांनो, स्वाद गावाकडची रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट पासून नक्की सांगा. व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आईनं फुलपत्रामध्ये 2 कलर ऍड केले आहेत. अलग अलग पिठामध्ये एक हिरवा कलर व एक लाल कलर असे फुलपत्रामध्ये 2 कलर ऍड केले आहे. टेम्परेचर कमीच ठेवा. जास्त टेम्परेचर झालं तर ती आपली नुकती लालसर होईल. हे तुम्ही पाहू शकता आपलं टेम्परेचर जास्त झाल्यामुळे कलर नुकतीचा थोडा चेंज झालेला आहे. मी आता टेम्परेचर कमी केलोय. मी लाल कलरची पण ऍड केलोय नुकती. हे आपले दोन्ही पण कलरची नुकती तयार झाली आहेत. विदाउट कलर पण नुकती मी अशाच प्रकारे मी तळून घेणार आहे. तुम्हाला मी एकच गाणं काढून दाखवणार आहे कारण आपला व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ काही कट करून भाग दाखवतोय. हे अशाच पद्धतीने मी सर्व नुकती काढून घेतलंय. इथली आपली चाचणी होत आली आहे. यामध्ये मी 4 ते 5 विलायची मी वाटून घेतलंय. थोडीशी साखर ॲड करून मी ती पावडर बनवून यामध्ये ॲड करून घेतलंय.
आपली चाचणी तयार आहे. थोडीशी तार तुटली की यामध्ये मी कलरचे दोन्ही पण ॲड करून घेतोय मी बुंदी. आपली चाचणी तयार आहे. या बुंदीमध्ये मी ॲड करून घेणार आहे. मी गॅस बंद केलोय. हे चाचणी टाकल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिट असंच ठेवायचं आहे झाकून. हे सर्व मिक्स करून घेतले अगोदर मी. दहा ते 15 मिनिट झाकून घेतोय. आपली चाचणी जे पाक आहे चांगला मुरेल या बुंदीमध्ये. आपले 15 मिनिट झालेले आहेत. आता लाडू बांधायला घेतोय आम्ही. पण चाचणीचा पाक खूप अजून पण गरम आहे, हाताला पोळत आहे. तुम्ही अर्धा तासानंतर जर बांधायला लाडू घेतले तर हाताला जास्त पोळणार नाही. अजून गरम आहे मित्रांनो. आम्ही तसंच हळूहळू सावकाश करून लाडू तयार करून घेतलोय. तुम्ही पाहू शकता माझ्या हाताने कसं बनले बुंदी लाडू. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे तयार आहे आपली बुंदी लाडू. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.